भोसले 11 की तरफ से वैभव तैयार है। गेंदबाजी करेंगे इस ओवर की अगली गेंद। ये भी छोटी गेंद लेकिन खिलाड़ी मौजूद है, गेंद बॉडी लाइन के बाहर। और क्या चौका या छक्का, बिल्कुल चौक। ये गेंद अंपायर की तरफ से क्या इशारा, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी 4। पाकिस्तान के कुणाल कोंड 27 पर एक शानदार पारी खेल रहे हैं। बहुत बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाज कुणाल की तरफ तर से। नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये चेंडू पलीकडे गेलाय, जुने चेंडू घ्या. तर जावे मॅच जिने पुण्यात आपण मैदानामध्ये पाहिलं गेलं तर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 28 धावा. पहा आतापर्यंत मात्र शिरू लोहार फक्त एक चेंडू खेळला, तो देखील डॉट आहे. बाकीचे 27 धावा या एकट्या कुणाल खोंडने ते बनवल्यात. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये झाली. 4 षटकांचा सामना जो मैदानामध्ये असणार आहे. 4 षटकामध्ये आपण देखील मैदानामध्ये पाहणार आहोत किती धावा बनवल्या जातील. और पिछले ओवर की कहानी अगर एक बार बिंदी, वाइट बॉल, छक्का, डबल बिंदी, छक्का, चौका, जो का है पिछले ओवर का, जिस तरह से ओवर घटा है, अब जाकर रन संख्या 28-14 के अवसर से रन बन रहे हैं। बिल्कुल एक अच्छी क्रिकेट टिंगरे सरकार की तरफ से बल्लेबाजों की तरफ हो रही है। तर नक्कीच आपण पाहतोय गतवर्षीचा विनर आहे सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकाचा मानकरी असणारा संघ यावर्षी देखील क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. स्वप्न तर ठेवली आहेत, ध्येय मोठे ठेवलंय. स्ट्राईक मध्ये असणार फलंदाज शिरू लोहार, तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय स्वप्नील. यावेळी पहा एकराचा बॅट घेऊन करण्याचा प्रयत्न होईल. शरीराचा वेध घेणारा चेंडू इथे असेल, सिंगल घेण्यामध्ये प्रयत्न मात्र होतोय. आणि मैदानामध्ये पहा इथे कळवलंय बॅटने मात्र इथे धाव मिळतीये. एक सिंगल मिळेल एका सिंगलच्या साह्याने. संघाच्या संख्या जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत 29 धावा. 29 धावा धावलकावरती धावा जे असणार आहे. स्वप्नील आज मैदानामध्ये पाहिजे कोणाचं स्वप्न मैदानामध्ये पूर्ण होईल. एक लखपती असणारी क्रिकेटची स्पर्धा, ज्या क्रिकेटच्या स्पर्धेवरती महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताचं देखील लक्ष इथे लागून गेलंय, अशी क्रिकेटची स्पर्धा वरस्फोट लोणावळा टिंगरे सरकार ग्रुप धानोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटक 2021 पर्व दुसरे आणि दुसऱ्या पर्वातील दुसरी क्वार्टर फायनलची मॅच. गोलंदाज तयार स्वप्नील. मोठा फटका घेऊन करण्याचा प्रयत्न आपण मैदानात पाहतोय. जोरदार बॅट तिथे फिरवली गेली, बॅट वर चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू इथे डॉट. निर्धार स्वरूपाचा चेंडू देखील मैदानामध्ये असणार आहे. गत वर्षीचा विनर आहे. एक दिशेने मैदानामध्ये पाहायचे, या वर्षी काय 365 दिवस उलटून गेलेत. दिवस बदललाय, वर्ष बदललाय, स्पर्धा देखील तीच आहे. गोलंदाज तयार आहे. रिव्हरचा फटका मैदानात खेळून करण्याचा प्रयत्न होईल. खूप मोठी अपील मैदानामध्ये झाली, अपील पंचांनी फेटाळली. एक बात है, विकेट कीपर जा रहे थे अजित पुत्रन साहब की तरफ से, और पुत्रन साहब ने कहा कि भाई सामने आगे देखिए, सामने अंपायर की तरफ जाइए। ये भी एक बार छोटी छोटी चीजें वो समझनी चाहिए। आप क्वाड बैंड का विकेट एक बार फिर अपील कर रहे तो सामने कीजिए। सुंदर अंपायरिंग मैदान के अंदर 29 बगैर किसी नुकसान के। गोलंदाज तयार पण पाहिजे स्वप्नील. स्ट्राईक वरती कुणाल. यावेळी पाहायचा शॉट पिच चेंडू असेल, बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू फक्त आणायचं काम करेल. चेंडू जाईल. षटकाने ते खेळून काढला जाईल. संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 35 धावा धावलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. यावेळी पाहायचं मात्र थोडासा बाहेर टाकला चेंडू मैदानामध्ये पाहतोय डेंजर झोन मध्ये असेल. धावेसाठी नकार देखील कळवला. पंच मात्र इथे गोलंदाजाला दंडित करतायत. वाईट बॉल जो मैदानात इथे कळवलाय. जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल. एक चांगली जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. कुणाल कोंड आपण पाहतोय वैयक्तिक 33 धावेची इनिंग मैदानामध्ये मात्र त्यांनी बनवली. वैयक्तिक चांगली बॅटिंग मात्र त्यांनी करून दाखवली. यावेळी पाहायचं मैदान पुन्हा मोठा फटका घेऊन करण्याचा प्रयत्न छोट्या चेंडूच्या खाली झेल इथे मैदानामध्ये होतोय. फलंदाज कुणाल खोंड.
अनुराग मोहिते स्ट्राइक होऊन तयार असेल. बिल्कुल आपने सही कहा, बहुत ही जबरदस्त पारी स्टार्ट इन्होंने करके दिया है। शुरुआत आगाज अच्छा हुआ है, लेकिन फिनिश करने के लिए वो भी खिलाड़ी चाहिए और विकेट प्राप्त हुआ है तो एक गेंदबाज भी कमबैक करने की कोशिश करेंगे। बंडू भोसले 11 की तरफ से नए बल्लेबाज अनुराग पिछले मैच के गेम चेंजर खिलाड़ी है, पिछले मैच के मैन ऑफ द मैच के खिलाड़ी है, बहुत ही इंटरेस्टिंग खिलाड़ी मैदान के अंदर। स्वप्नील पुन्हा तयार आहे. हो यावेळी पाहायचंय भन्नाट वेग या चेंडूमध्ये होता. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं जाईल. तिसरं 3 षटकाचा खेळ इथे संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्या त्या 36 धावा. दाच ऋषिकेश शेवटच्या मैदानात पाहिजे 6 चेंडू ते घेऊन येईल. शेरुलवार आतापर्यंत 2 चेंडू खेळले. 2 चेंडू मध्ये त्याने एक धाव देखील बनवलेली आहे. लेग वाईज दिलेली का? ओके. आतापर्यंत 2 चेंडू खेळले आहेत. 2 चेंडूवरती मात्र त्याने स्वतःचं खातं देखील आता उघडलेलं नाहीये. दाभलकर जर विचार केला 36 धावा 12च्या सरसने धावा इथे बनवल्या जातात. शेवटचं षटक आहे शेरुलवार स्ट्राइक ऑन द यार. शॉर्ट पिच चेंडू असेल इथे पायचा चेंडूला उडवलाय लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये. छोट्या चेंडूच्या खाली झेल इथे झालाय फलंदाज बाद. ओके ओके. मैदानात पाहायचं निचूने आपले ग्राउंडमन तयार राहायचे. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल होईल. नवीन फलंदाज मैदानात असणार आहे सागर ली जो मैदानात दाखल झालाय. अनुराग मोहिते स्ट्राइक ऑन तयार असेल. शॉर्ट पिच चेंडू होता मैदानामध्ये पाहिलं तर मोहात पडला. कुठे कुठे चेंडू खेळावा परंतु चेंडू मात्र त्याने चांगला फटका देखील खेळला परंतु फटक्यामध्ये ताकद कमी पडली टायमिंग कमी पडला. चिरू लोहार जो मैदानात बाद झालाय. ऋषिकेशचा पुढील चेंडू असेल स्ट्राइक मध्ये असणारा फलंदाज अनुराग मोहिते. चालू असणारा सामना आपण मैदानामध्ये पुण्यात मी प्रेक्षकांमध्ये पोहोचवेल. टिंग्रेज सरकार ग्रुप धानोरी अर्थात भरत दादा टिंग्रेज फाउंडेशन धानोरी यांच्या विरोधात बंडू भोसले 11 पुणे दोन संघांमध्ये सुरू असणारी क्वार्टर फायनलची मॅच. अनुराग मोहितेसाठी टाकलेला चेंडू आपण मैदानात पाहतोय. चेंडू पडला दिशा बदलली बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. चेंडू तेवढा आहे. संघाची धावसंख्या किती स्थिर असेल धावलका जर विचार केला धावलकावरती तुम्हाला पुण्यात घेऊन जाईल. धावलक किती स्थिर आहे इथे पहा सफल झालाय. फाईन लेग मध्ये खेळून काढला जाईल. अनुराग मोहितेच्या बॅट मधून आलाय लई भारी चौकार फॉर रन. चौकार आपण पाहतो मैदानामध्ये खेळून काढला जाईल. या चौकाराच्या मदतीने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत 40 धावा. चांगली आपण पाहतो मैदानाप्रमाणे बॅटिंग मैदानात सुरू असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषिकेश स्ट्राइक वरती अनुराग मोहिते. पुण्याला पाहिजे मैदानात मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न ऑन सलाची खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे चेंडूवरती पोहोचलाय. सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल आणि या एका धावेच्या साह्याने संघाची संख्या जाऊन पोहोचेल धावलकावरती 41 धावा 41 रन. दोन्ही संघ पण पाहतोय चालू असताना सामना कमीत कमी जिंकल्यानंतर 51,000 रुपये घेऊन जातील. जास्तीत जास्त 2,51,000 रुपये. कोणता संघ असेल जो लखपती ठरेल. एका दिशेने टिंगरे सरकार धानोरी तर दुसऱ्या बाजूला बंडू भोसले 11 पुणे गोलंदाज तयार ऋषिकेश. हा चेंडू पहा थोडासा पाय टाकला. चेंडू जास्त वळण घेणार चेंडू होता डेंजर झोन मध्ये आणि इथे पाहायचे डायरेक्ट हिट. फलंदाज अनुराग मोहिते मध्ये बाद व्हाईट बॉल. एक बॉल में कितने रिएक्शन है. वाइड बॉल एक बार फिर रन आउट है. बहुत सारी चीजें मैदान के अंदर होती भी. अनुराग बैक टू द पेबल जाएंगे और एक बार फिर सुमित मुझे लग रहा है कि 50,000 2.5 लाख के बारे में सोचेंगे तो एक बार फिर इसके पीछे नीचे थोड़ा सा आएंगे तो कोई परेशानी नहीं है. लेकिन मैच अच्छा हो जाएगा जिस तरह से शाम का सत्र चल रहा है और सूरज की रोशनी थोड़ी सी कम होती भी 42 3 विकेट के नुकसान पर है. चौथी ओवर की 2 गेंदें 6-6 नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं और समय बहुत महत्वपूर्ण है. वक्त के नजाकत को समझने की जरूरत. चला विपुल सर थोडीशी घाई करा. विनंती असणार आहे. वेळ अतिशय खूप महत्वाचा आहे कारण तुम्ही सर्वांना थांबवू शकता परंतु सूर्यदेवाला कोणी थांबवू शकणार नाही. वेळ अतिशय महत्वाची. 42 धावा धावलकावरती धावाचे नोंदवल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल.
विपुल खैरे जो नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा तयार असतील तर ऋषी. शेवटचं षटक, तोडाफोडीचं षटक, आक्रमण चढवण्याचं षटक, स्लॉग ओव्हर, आणि या स्लॉग ओव्हर मध्ये मैदान पाहायचे किती धावा बनवले जातील. विपुल खैरे स्ट्राईक ऑन तयार. इथे पास करकटचा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न, बॅट पोझिशन जर आपण मैदानात पाहिले गेलं तर इथे चेंडू येऊ शकला नाहीये. सागरली स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा इथे प्रयत्न करेल आणि फलंदाज विपुल खैरे मैदानात बाद. चला न्यू बॅट्समन, चला न्यू बॅट्समन विनंती असणार आहे घाई करा. धावलकावरती आपण पाहिलं गेलं तर धावलक जे मैदानामध्ये असणार आहे 42 धावा धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. मैदानामध्ये पहा शेवटच्या षटकामध्ये आक्रमण चढण्याचा प्रयत्न आहे. खऱ्या जर पाहिलं तर ज्या 12च्या स्थानाच्या धावा इथे बनवल्या गेल्या होत्या, कुठेतरी अपेक्षा होती की 50+ धावा इथे होतील, परंतु त्या 50+ धावा रोखण्यामध्ये बंडू भोसले 11 संघ मैदानामध्ये पाहतोय रोखू शकलाय. सागरली स्ट्राईक ऑन तयार. यावेळी पाहायचा मोठा फटका खेळून काढला जाईल. टीप एक्स्ट्रा कव्हरेज खेळलाय, वन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. ये टिंगरे सरकार का वार, 4 रन चौकार. तो देखिए एक बार फिर राहुल बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी, आज बल्ला नहीं बोला, कुणाल ने बनाए 33 रन. अनुराग की बात करें तो 5 रन. फ्रांसिस डिसूजा चला विनंती असणार आहे लाईन मारायची. पारी रही फ्रांसिस डिसूजा विनंती असणार आहे, चला विनंती असणार आहे लगेच लाईन मारून घ्या आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुणाल की जबरदस्त पारी, 33 रनों की 15 गेंदों का सामना करते. बाकी अगर देखें तो ज्यादा किसी ने प्रभावित नहीं किया, लेकिन जो आखिरी गेंद पर बहुत बड़ा शॉट आया सागर का, वो बहुत महत्वपूर्ण था. थोड़ा मोमेंटम जाएगा अभी बल्लेबाजी करने वाली टीम की तरफ. 46 4 विकेट के नुकसान पर 47 रनों की जरूरत है. तो ये आंकड़े यही बता रहे हैं सुमित की जो विकेट का फैक्टर बहुत बड़ा. जब विकेट नहीं गिर रहे थे तो गाड़ी रंपम जा रही थी. विकेट गिरने के बाद कमबॅक करने का मौका गेंदबाजों को मिला. तर नक्कीच तर आपण पाहिलं तर 46 धावेचं म्हणजे 46 झाल्यात आणि 47 धावेचं देखील टार्गेट आहे. 47 धावेचं टार्गेट जर मैदानात विचार केला तर सायंकाळचं सत्र आहे, दमट वातावरण आहे आणि या दमट वातावरणाचा कुठेतरी फायद्यामध्ये पाहिलं गेलं तर या सामन्यावरती परिणाम होईल का, काय वाटते सर? बिल्कुल. शाम के समय में जो 4 ओवर है, 4 ओवर में एक बार फिर आपको बेहतर क्रिकेट खेलनी होगी. कुणाल पवार 1 ओवर 9 रन कोई सफलता नहीं है. वैभव की बात करें तो 1 ओवर 19 रन थोड़ा महंगे साबित हुए. स्वप्निल ने 1 ओवर में 7 रन, अच्छी गेंदबाजी और 1 विकेट 1 शिकार किया. और ऋषि के 1 ओवर में 10 रन आए और 1 विकेट उनको मिला है. फिलहाल फॉलोअप विकेट की तरफ भी जाएंगे. जिस तरह से आज फॉलोअप विकेट की बात करें तो चर्चा यहाँ भी होगी, लेकिन 24 गेंद 47 रनों की जरूरत है. टिंगरे सरकार और बंडू भोसले 11 के बीच मुकाबला चल रहा है. शाम का समय है, सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. कहने का वक्त है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए. चलिए फील्डिंग को अलंकृत कीजिए. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या तोपर्यंत. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी संघ विनंती असणार आहे तुम्ही क्षेत्ररक्षण तोपर्यंत लावून घ्यायचे. मैदानात पाहायचं, मैदानात जर आपण पाहिलं गेलं तर 47 धावेचं टार्गेट इथे असणार आहे आणि 47 धावेचं टार्गेट मैदानात कशा पद्धतीने आता कामगिरी केली जाईल मैदानात देखील पाहणं गरजेचं असणार आहे. धावा इथे पाहायला गेलं तर फायटिंग टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच इथे सुरू असणार आहे. एका दिशेने असेल टिंगरे सरकार ग्रुप धानोरी अर्थात भरत दादा टिंगरे फाउंडेशन धानोरी यांच्या विरोधात बंडू भोसले 11 पुणे या दोन संघामध्ये असणारी मॅच, क्वार्टर फायनलची मॅच, क्वार्टर फायनलचा सामना. मैदानात पाहायचंय. चला फ्रांसिस सर या घाई करा आता बाहेर. मैच की तरफ रुख करते हैं. जीतने के लिए 48 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग मैच है ये. और बल्लेबाज तैयार है. एक तरफ बल्लेबाज किरण, दूसरी तरफ से अविनाश रामगुड़े और गेंदबाजी का बागडोर संभलते हुए विजय खड़के. टिंगरे सरकार और बंडू भोसले 11 के बीच मुकाबला. ज्यादा समय नहीं जाना चाहिए. बार बार यहाँ से वही कमेंट्री हम कर रहे हैं, इसके बारे में भी एक बार फिर चर्चा कर रहे हैं. विजय खड़के की पहली गेंद मुंबई इंडियंस से गेंदबाजी करेंगे. शाम का सत्र चलता हुआ और चली गई गेंद, नहीं रुकने वाली है. पहली गेंद बॉल लेने के बाहर 4 रनों के लिए. डगआउट में तालियां बज रही है. स्ट्रोक एक बार फिर टप्पा खाने के बाद उछाली थी गेंद क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए
और पावर प्ले है सुमित, पावर प्ले है तो इसका फायदा उठाने की कोशिश प्रारंभिक बल्लेबाज जरूर करेंगे। पहली गेंद पर चौका, तब आप जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। और किरण का खाता खुला, किरण 4 पर, अविनाश रामगुड़े 9 स्ट्राइक रेंज पर है। विजय की इस पहली गेंद पर अगर देखें, गेंद में खराबी नहीं थी, लेकिन शॉर्ट सिलेक्शन बल्लेबाज का बहुत अच्छा था। दूसरी गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार है। फाइन लेग पर खिलाड़ी दायरे के अंदर है। फ्लाई एक बार फिर एक स्लीपर खिलाड़ी मौजूद जो फ्लाइंग स्लीपर है। गली एक पॉइंट, कवर पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर है। मिड ऑन, मिड विकेट और डीप स्क्वायर लेग का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। विजय की अगली गेंद मुंबई एंड से गेंदबाजी करते हुए इस ओवर की दूसरी गेंद। उसी अंदाज में खेलना चाहते थे बल्लेबाज, पे जाएंगे। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर विकेट, एक तेरी एक मेरी, विकेट गिरता हुआ गॉन, सफलता मिली है। और ज्यादा पीछे जाके सुबह देखिए ज्यादा पीछे जा रहे थे इस बार। पहली गेंद पर आपको सफलता मिली है, लेकिन एक शॉट से क्रिकेट नहीं होती। पिछले मैच में अच्छा प्रदर्शन किया था, इस मैच में दोबारा उसी तरह का शॉट खेलने का प्रयास और शिकार बन के बैक टू द पेवेलियन आ रहे हैं। तर नक्कीच आपण पाहिलं तर विजयचं देखील कौतुक करेल, ज्या पद्धतीने पहिला चेंडू त्यांनी खेळला, पहिल्या चेंडूवरती मात्र बॅटने टॉपेज घेतला, दुसरा चेंडू तो शफल झाला, शफल झाल्यानंतर त्यांनी देखील मात्र अजून मात्र चेंडू ऑफ साईडला चेंडू टाकला आणि 5 विकेट देखील घेण्यामध्ये त्याला यश आलं. पहिल्या फलंदाज मैदानामध्ये किरण बेरड अर्थात छोट्या मैदानाला बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. तो आता आकाश काळे जो मैदानात दाखल झालाय. पाहायचं मैदानामध्ये अविनाश रामगुडे 9 स्ट्राईकवरती उभा असणार आहे. क्वार्टर फायनलची मॅच मैदानामध्ये सुरू आहे. जो संघ इथे जिंकणार, दोन्ही संघाने ध्येय इथं मोठे ठेवले, दोन्ही संघाने इथे स्वप्न मोठी ठेवली आहेत. कोणाचं ध्येय मोठं असेल, कोणाची स्वप्न मोठी आहेत, हे मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार विजय खडके. विजय खड़के अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज आकाश काले। ये भी कुछ उसी अंदाज में खेलने की कोशिश कर रहे हैं, कुछ समझ भी नहीं आ रहा है क्या सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या 4, हम जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। विजय खड़के प्रमुख गेंदबाज है, उनके खिलाफ आपके एक बार फिर रणनीति बननी चाहिए, लेकिन रणनीति यही है कि स्विच इट करना है, एक बार फिर किसके गहराई में जाना है, पीछे जो फाइन लेग थर्ड पैन वो पॉइंट का एरिया उसको टारगेट करना, स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश या बिहाइंड द विकेट खेलने की कोशिश कर रहे हैं। विजय खड़के तैयार, इस ओवर की अगली गेंद ऑफ के बाहर, ये बेहतर है, गति का इस्तेमाल किया, गली की तरफ खेलते हुए सागर ने इस गेंद को उठाया। तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया और आपके सामने खिलाड़ी कौन है, अविनाश रामगुड़े जैसे खिलाड़ी है, स्ट्राइक रोटेट करेंगे तो इनको मौका मिलेगा। आप देखिए पहली गेंद से जो कि अलग अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं, क्रीज के गहराई में जाके बिहाइंड द विकेट या स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश कर रहे हैं। खेळाडूंना विनंती आहे, वेळ वाचवत चला, तुम्ही थोडीशी घाई करा, स्पीड अप करा. 5 वेळ रन एक वाचणं विकेट के अतिशय नुकसान गरजेचं आहे. पर और हवा और तेज होती हुई कुछ देर के लिए खेल रुका हुआ। विजय खड़के ने अच्छी गेंदबाजी की है, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। टिंगरे सरकार के प्रमुख गेंदबाज हैं फिलहाल बंडू भोसले 11 की तरफ से प्रारंभिक बल्लेबाज अविनाश रामगुड़े जिन्होंने खाता नहीं खोला है। लेफ्ट हैंडर बल्लेबाज हरपन मौला खिलाड़ी मैदान के अंदर हैं। इस ओवर की अगली गेंद, पहला ओवर प्रगति पर है। अविनाश रामगुडे स्ट्राइक ऑन तयार. खेलने की कोई कोशिश नहीं, टप्पा ऑफ स्टंप के बाहर है, विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए। और पहले ओवर का खेल बहुत ही इंटरेस्टिंग है। रन संख्या 5 रन, 1 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद शेष। विजय ने इस ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन किया, बांध कर रखा है, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। पहले ओवर की आखिरी गेंद विजय खड़के गेंदबाजी करने के लिए तैयार है। फ्लाइंग स्लिप, एक गली, एक कवर, बैकवर्ड पॉइंट और एक मिड ऑफ। ओ ऑफ टप के बाहर आंसर की तरफ गेंद को खेलने की कोशिश, फुल टॉस गेंद थी, विकेट कीपर के दस्तारों की तरफ जाते हुए आखिरी गेंद पर बिंदी है। रन संख्या 5 रन, 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए सुमित यहां से 48 रनों की जरूरत है। प्रशंसा करनी चाहिए विजय खड़के की, विकेट भी मिला और एक सफल ओवर की समाप्ति भी, कमाल की गेंदबाजी। नक्कीच सर, आपण पाहिलं गेलं तर पहा पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, तदनंतर ज्या पद्धतीने मात्र चेंडू टाकले, अक्षरशः पहा 4 चेंडू त्यामध्ये डॉट टाकले, एक सिंगल मैदानामध्ये फक्त आली. आणि अविनाश रामगुडे सारख्या मोठ्या खेळाडूला थांबून ठेवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. और पहली गेंद पर चौका आने के बाद कमबैक करना आसान नहीं होता है। एक बार फिर वो भी चर्चा करेंगे, मैदान के अंदर खेल रुकना नहीं चाहिए क्योंकि अंधेरा बढ़ रहा है। चला विनंती असणार आहे, थोडीशी काय करा विनंती खेळाडूंना. आता पाहायचं मैदान थोडंसं आपण एंड देखील चेंज केला. आपण जर पाहिलं गेलं तर विजय खडकेला मुंबई एंडकडून गोलण्यासाठी मात्र आमंत्रित केलं. यावेळी मैदान पाहायचं प्रथमेश गोसावी आता पुणे एंडकडून गोलण्यासाठी येईल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा आणि वेगळं करणारे काहीतरी मात्र पहा, धडपड करणारी माणसं नेहमी यशस्वी होत असतात सर. बिल्कुल, एक बार फिर प्रयास जारी है, गेंदबाजी करने के लिए विजय गोसा भी तैयार है। प्रथमेश गोसावी बहुत महत्वपूर्ण गेंदबाज। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज की बात करें तो आकाश काले 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं।
रन संख्या 5 रन 1 विकेट के नुकसान पर। ओ सुंदर गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलती हुई गेंद को ऑनसर की तरफ खेलने की कोशिश, गुल्डे पर टिप्पा खिला रहे, हवा बहुत तेज होती हुई। रन संख्या 5 रन 1 विकेट के नुकसान पर। सुंदर गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और अब आएगा मजा। दूसरी इनिंग आप देख रहे हैं, सिक्सर किंग युवराज सिंग करंडक 2021 आप देखते हुए। यावेळी पाहिजे खोलवर टप्प्याच्या मैदानामध्ये असणार आहे. ऑन साइडला फटका खेळून काढला जाईल. अज्जू आपण पाहतोय खुद्दरवरती असे शेरू लोहार चेंडूवरती पोहोचलाय. आता पण चेंडू मात्र येऊ शकला नाहीये. 2 धावा तर आपण पाहतोय ते घेतले गेलेत. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत ते आता 7 धावा, 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट. और एक बार फिर 4 ओवर का मैच है, तो इसका मतलब है कि आपको 48 की तरफ जाना है, तो पहले ओवर में बहुत अच्छी सटीक रन के साथ सदी हुई गेंदबाजी आपने देखी है विजय की तरफ से। प्रथमेश गोसावी इस ओवर की अगली गेंद, ओ बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी है, शानदार कैच, बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए आकाश काले डिपार्ट गॉम, सफलता मिली है। अब फिलहाल ये रिप्ले देखना भी बहुत जरूरी है, जिस तरह से शाहरुख का ये एंगल हो सकता है। फ्रंट फुट पर खेले सुंदर तरीके से, बॉलर के सर के ऊपर से एक बार फिर गेंद लॉन्ग ऑफ की तरफ आ रही है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद, और कहां से ये पकड़ा है, कैमरामैन ने कहां से पकड़ा है, इनके पास कोई विकल्प नहीं था, फिर भी आप सारी चीजें देख सकते हैं। पहा कुणाल कोणचं कौतुक करेल, गरुडा सारखी नजर चेंडूवर त्याने मजबूत केली. कारण त्यांना पाहिलं तर बंटीवा देखील थोडीशी हसतायत, कारण त्यांना माहित आहे तिथे ज्या काय फांद्या होत्या त्या चोडल्या नसत्या, आता षटकार देखील असता. बिल्कुल, और दूसरी तरफ से कैच भी अच्छा पकड़ा, और कैमरामैन ने भी इस जो कैचर्स है, खास करके कुणाल, इनको बहुत अच्छा पकड़ा है। मैदान के अंदर जाएंगे, रन संख्या 7 रन 2 विकेट के नुकसान पर। समय ज्यादा नहीं जाना चाहिए, बल्लेबाजों को आपको रेडी रखना चाहिए। टिंगरे सरकार चल रही है, भरत दादा के चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट आ रही है, बिल्कुल बहुत अच्छा माहौल यहाँ बना हुआ है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है, और प्रथमेश गोसावी गेंदबाजी करेंगे। नए बल्लेबाज सूरज को मौका मिला है। गोलंदाज तयार. यावेळी पाहिजे स्कोर कार्डचा फटका घेऊन जाईल. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाहिजे अनुराग मोहिते चेंडूवरती पोहोचतील. सिंगल तर मैदानात घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल डेंजर झोन मध्ये, परंतु 2 धावा ज्या मैदानामध्ये यशस्वीरित्या ते घेतल्या गेल्यात. या 2 धाव्यांच्या साह्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत ते आता 9 धावा. समीकरण जर आपण मैदानात पाहिलं तर समीकरण देखील थोडंसं मोठं होताना पाहायला मिळते. 9 धावा धावलकावरती आहेत. 2 फलंदाज देखील मैदानात बाद झालेत. अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे, तर नवीन फलंदाज जर आपण मैदानात पाहिलं सूरज. प्रथमेश गोसावी नंदुरबार एक्सप्रेस म्हणून मात्र ओळख या खेळाडूची आहे. यावेळी पालो फुल टच असेल, लॉंग ऑफ जिंकून काढला जाईल. शेरुलो आर चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न मैदान होणार नाही. एकेरी दुहेरी धावा मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाचा धाफलक दुहेरी अंगामध्ये प्रवेश करते. धाफलकावरती धावा आहेत 10 धावा. षटक क्रमांक मैदान पाहतोय, दुसरं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. 13 गेंदों का खेल से और जीतने के लिए यहाँ से और 38 रनों की जरूरत. 37 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार. ओ हा चेंडू पहा, कोलवट टप्प्याचा चेंडू मैदानामध्ये असणार आहे. पहा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. चेंडू इथे डॉट. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या मध्ये 12, आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 37 धाव्यांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. सामन्यामध्ये पाहता रंग निचून आता चढला जाईल, कारण दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. आज की शाम किसके है नाम. एका दिशेने टिंगरे सरकार धानोरी अर्थात भरत दादा टिंगरे फाउंडेशन धानोरी, तर दुसऱ्या बाजूला बंडू भोसले 11 पुणे. 2 संघांमध्ये असणारा क्वार्टर फायनलचा मॅच, क्वार्टर फायनलची सामना दोन्ही संघांमध्ये पाहिजे संघर्ष तो सुरू झाला आहे. 12 गेंदों का खेल से 37 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. भरत स्पोर्ट लोनावला एंड टिंगरे सरकार धानोरी प्रेजेंट सिक्सर किंग युवराज सिंह करंडक 2021. क्या मुकाबला चल रहा है. 12 गेंदों में 38 चाहिए. नए गेंदबाजी करने के लिए आएंगे, और टिंगरे सरकार के पास अच्छी गेंदबाजी है. बल्लेबाजों की बात करें तो एक एंड पर अविनाश रामगुड़े डटे हुए. मैदान के अंदर जब तक अविनाश है तब तक टाइगर जिंदा है. मजा आएगा. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. और दूसरी तरफ से अगर देखें तो गेंदबाजी में परिवर्तन होता है. बस सुधीर को मौका मिलेगा. सुधीर गेंदबाजी करेंगे. एक बार फिर फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी मौजूद, बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए, स्क्वायर कट को बचाने के लिए. और अब वेळ वाचवा काढून विनंती आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे, कारण वेळ अतिशय महत्वाची आहे. गोलंदाज तयार असेल पुन्हा पाहायचंय सुधीर. खोलपट टप्प्याचा चेंडू यावे माहिती खूप मोठी अपील, आणि इथे पहा बिग विकेट गॉन. पप्पू रामगुडे मैदानामध्ये पास झालाय. संघामध्ये विश्वास पहा, संघामध्ये जल्लोष पहा, कारण या विकेटचं महत्व विपुल खैरेला माहित आहे.
बिल्कुल एक बड़ी मछली जाल में फंसी हुई और खड़े खड़े आंसर की तरफ हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे आंसर की तरफ, लेकिन बात नहीं बनी है। बल्ले का अनुरी किनारा, विकेट कीपर का सारा हो गया काम तमाम। 11 गेंदों का खेल, 37 रनों की जरूरत है। दबाव बिल्कुल एक बार फिर बढ़ता है। पिछले मैच में जबरदस्त कहानी रही है, एक पलट पर आया था, अब जाकर मजा आएगा। मैदान के अंदर पलड़ा बिल्कुल टिंगरे सरकार का भारी है। डिफेंडिंग चैंपियन टीम मैदान के अंदर है और इस विकेट पर, इस सतह पर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। तर नक्कीच आपण पाहतो नवीन फलंदाज जो मैदानात दाखल झाला यापूर्वी सामन्याचा मॅच विनर 1 चेंडूमध्ये 10 धावेची गरज असताना संघाला विजय मिळवून देणारा खेळाडू मयूर कारंडे मैदानात दाखल झालाय. पायचे आता पुण्याच्या संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे आणि या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. मोठमोठे षटकार चौकार बॅट मधून त्याच्या मात्र पाहायला मिळतात. पायचे सुधीर चापुडे असेल स्ट्राईक फलंदाज मयूर कारंडे. शॉर्ट पिच असेल, अक्रॉस बॅट खेळून करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न होईल. मैदानामध्ये पहा प्रथमेश गोसावी चेंडूवरती पोहोचला, एक सिंगल ते मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचते. धावलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्या त्या 11 धावा. षटक क्रमांक 3 जे मैदानामध्ये सुरू आहे. सर आता इथे कुठेतरी थांबून जमणार नाही. इथे जिंकायचं असेल, इथे गिअर चेंज करणं गरजेचं आहे. इथे जिंकायचं असेल, इथे चौकार षटकार येणं गरजेचं आहे. बिल्कुल एक बार फिर वो बड़े शॉट की मांग हो रही है। आपके पास 10 गेंदें और 36 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, मुंबई इंडियंस से गेंदबाजी कर रहे हैं। Oh, swing and a miss, excellent bowling, super bowling, just pitching out of the batsman looking for the big shot. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket. Wicketkeeper doing very good job, and they can be indoor. And super bowling. इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर घट रहा है, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। अब आपके पास 9 गेंदे, 36 रनों की जरूरत है, फासला बढ़ रहा है, हौसले की जरूरत है। हौसला होगा तो घोसला भी बन सकता है। तर नक्कीच आपण पाहतो तर मैदानामध्ये इथे तर सामना जिंकायचा असेल, इथे चौकार षटकाराची भाषा बोलणं गरजेचं आहे. परंतु पहा इथले स्पर्धामध्ये करायचं पाहिजे तर आज एक वेगळी ऊर्जा आहे. कारण आज संघाचा खेळ पाहण्यासाठी स्वतः संघाचे ओनर भरत टिंगरे आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मोठा फटका खेळून काढला जाईल मिड विकेट मध्ये. या फटक्यामध्ये ताकद होती, टायमिंग होता, चेंडू जाईल सीमारेषा पार. हा षटकार ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। बहुत ही जबरदस्त स्ट्रोक टाइमिंग के साथ खेलते हुए और टप ऑफ द बॉल जाके हुक किया, क्योंकि काफी ऊपर गेंद थी और सुंदर तरीके से टाइमिंग के साथ खेले हैं। थोड़ा सा मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जा रहा है। मैंने कहा कि अगर फासला बना हुआ है, हौसले की जरूरत है, हौसला होगा तो घोसला भी बन सकता तर है। नक्कीच आपण पाहतो उद्याचा सूर्य कोणाचा असणार आहे, परंतु आजचा सूर्य, आजचा सूरज, तो सूरज काय की आमचा आहे. गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचं मैदानाच्या आतमध्ये पहा इथे षटकार इथे लगावला जाईल. संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती 17 धावा, 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा पाहायचं तयार असेल सुधीर. उजेतन मार्कल ओव्हर द विकेट. यावेळी पाहते हेलिकॉप्टरचा फटका उडवलाय लॉंग ऑफ मध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. अनुराग मोहिते चेंडूकडे पाहत राहिलाय. षटकार एक बार फिर बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर होते हुए क्या कमाल का क्रिकेट है। सीढ़ियां उन्हीं को मुबारक हो जिन्हें सिर्फ छत पे जाना है। मेरी मंजिल तो आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है। 7 गेंदे 24 रनों की जरूरत है। मैच में पलटवार बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर हो रही है। टिंगरे सरकार और बंडू भोसले इलम के बीच बैटल चल रहा है। गेंद और बल्ले के बीच एक बार फिर बैटल चल रहा है। क्रिकेट का रंग चढ़ा हुआ है। शाम के समय में ये आने वाली शाम किसके नाम पर है, ये भी सवाल है। इस शाम में अपना नाम करने के दोनों तरफ से तैयारी हो चुकी है। गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचं मैदानामध्ये सुधीर. नक्कीच आपण पाहते दोन्ही खेळाडू इथे. ओ इथे 5 शफल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पाहिजे सागरली. ओ डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. मयूर कारण्य मैदानात बाद होईल. बड़ी मछली जाल में पिच हिटर मैदानात बाद है. बिल्कुल गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग क्योंकि विकेट गिरा है। एक बार फिर टिंगरे सरकार को आगे चलना है, अपने मंजिल की तरफ जाना है तो विकेट की जरूरत। और कौन बल्लेबाज वापस चले गए। बहुत बड़ी मछली जाल में फंसी है। पिछले मैच के हीरो बैक टू द पेबलन जाते हुए 6 गेंदे 24 रनों की जरूरत है। क्या मैच चल रहा है इस बार। आप देखिए तो सिक्सर किंग युवराज सिंह करंडा का 2020-21 आप देख रहे हैं। काफी संख्या में दर्शक टेनिस क्रिकेट .in के माध्यम से हमारे साथ जुड़ चुके हैं और इसी तरह का मुकाबला देखने के लिए ही दर्शक आते हैं। अब ये आखिरी ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा। 6 गेंदे 24 रनों की जरूरत है। 6 चेंडू 24 धावांचे या ठिकाणी समीकरण है और क्या काटी की टक्कर मैदान के अंदर चलती हुई। और सुमित, हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है।
जो लोगों के लिए चाहिए, जो दर्शकों के लिए चाहिए, वही मैदान के अंदर हो रहा है। पूरे दिन में कम से कम 3-4 मुकाबले रोमांचकारी हुए हैं। तर नक्कीच नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त मॅच, जबरदस्त संघर्ष मध्ये असणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज आहे. काय होणार, कोण बाजी मारणार याच्या सामन्यामध्ये? टिंगरे सरकार धानोरी की बंडू भोसले 11 पुणे, दोन संघांमध्ये असणारा संघर्ष. गोलंदाज घ्या रोहन, यावेळी पाहायचं जमिनीवरती गुडघा टेकवला, चेंडू खेळला मिड विकेट मध्ये, सीमारेषा बाहेर. छरण षटकार. क्या क्रिकेट मैदान के अंदर है, बहुत ही सुंदर तरीके से थोड़ा ऑफ टाइम के बाहर चले गए और हैंसी कोरोनिया स्टाइल गेंद को एक बार पिच लॉक किया, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर जाती भी 6 रनों के लिए आपके पास 5 गेंदें हैं और 5 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना. पाहू रोहन करात, फिरकीचा जादूगार. पुन्हा एकदा पाहायचा, चेंडूला उडवलाय सीमारेषा पार. षटकार. छरण ये कह रहे हम उम्मीदवार नहीं दावेदार है. जबरदस्त ते खेळून काढलेत. उडान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी. लागू पाचशे 2 षटकार. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. अब जाकर देखिए 4 गेंदों का खेल से जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. वसूल में आज आए तो टकराना जरूरी है, अगर जिंदा है तो नजर आना बहुत जरूरी है. इंटरेस्टिंग मैच है, हीरो बनने का मौका दोनों के पास है. 4 गेंदे 12 रनों की जरूरत है. कंपल्सरी चेस है. टिंगरे सरकार और बंडू भोसले 11 के बीच मुकाबला. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रोहन तैयार. इस ओवर की अगली गेंद, ये भी उड़ा आसमान की तरफ. डूबते हुए सूरज का, उगते हुए सूरज का सलाम है. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. आता 3 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा, 3 चेंडू. काय होईल, कोण जिंकणार सामना? 3 चेंडू, कमीत कमी 51,000 रुपयाचे चेंडू आहेत, जास्तीत जास्त 2.5 लाख रुपयाचे 3 चेंडू आहेत. बिल्कुल एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर होता हुआ वापस आने के लिए कमबैक करने की कोशिश एक बार फिर मेरे हिसाब से रोहन भी करेंगे. इस मैच को ऐसे जाने दे देंगे. अगली गेंद उड़ा, अब एक बार फिर मौका है. डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद और ये कैच, ओ छोड़ दिया कैच. इससे बेहतर रोहन क्या कर सकते हैं? पकड़ो कैच, जीतो मैच. कैचेस विन द मैचेस. अब आपके पास 2 गेंदें हैं 4 रनों के लिए. एक बार फिर जाना चाहेंगे बल्लेबाज, तो रोकने की कोशिश रोहन भी करेंगे. नक्कीच एक नक्कीच आपण काटी के पाहतोय. टक्कर मैदान के अंदर चलते हुए पैसा वसूल मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ और दर्शकों के लिए यही चाहिए. पूरे दिन में इस तरह से सुपरहिट कहानी चल रही है. पहा मैदानाच्या मध्ये प्रेक्षक बसले होते, आता उभे झालेत. प्रत्येकाला पाहायचंय युवराज सिंग कर्नाटकाचा थरार पाहायचंय. पहा क्वार्टर फायनलची मॅच. रोहन करात पुन्हा तयार असेल. शायकवरती सूरज. यावेळी पहा गरगर गरगर फिरणारा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. पंच मात्र तिकडे व्हाईट बॉल. अवांतर देखील आपण पाहतोय मैदानात मिळेल. संघाच्या संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा आहेत 44 धावा. शेवटची चेंडू शिल्लक असतील 2-3 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. हेलिकॉप्टरचा फटका, चेंडूला उडवलाय सीमारेषा पार आणि बक्षीस पर्यंत पोहोचलाय. बंडू भोसले 11 पुणे. बहुत ही, आप देखिए किस तरह से इन्होंने फिनिश किया. ऑन स्क्रीन आप इनको देख सकते हैं. ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण गेंद थी और लाजवाब तरीके से हेलीकॉप्टर को उड़ाते हुए क्या वो शॉट सूरज की तरफ से. एक्सीलेंट बैटिंग. मैदान के अंदर जो माहौल बन गया है तो इसीलिए बहुत सारे अपसेट. और बंडू भोसले इनकी तरफ से 2000 का इनाम सूरज के लिए है. ये अफिनिश किस तरह से हुआ है देखिए. बंडू भोसले यांच्या वतीने टीम ओनर आहेत. त्या टीम ओनर यांच्या वतीने सूरजसाठी 2000 रुपयाचं प्राइज आहे.
जबरदस्त मॅच. बहुत ही जबरदस्त फिनिश रहा है इस मैच में. चौकों की बरसात करते हुए बल्लेबाज सूरज, और ये आज का दिन भी यहाँ बिल्कुल समाप्त हो रहा है. बहुत ही इंटरेस्टिंग. रोहन गेंदबाजी कर रहे थे और वाइट बॉल आया, काफी ऑफ्टर के बाहर गेंदबाज. मयूर कारंडेलासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. बंडू भोसलेचे त्यांना प्राइज असेल. तर या सामन्याचा आणि यापूर्वी सामन्याचा दोन्ही सामन्याचे मॅन ऑफ द मॅच किताब दिले जातील. प्रशांत सरांना विनंती करेल, आपण मॅन ऑफ द मॅच किताबासाठी जायचंय. मी या ठिकाणी विनंती करणार आहे आशिषजी मारणे साहेबांना, जे पुणे जिल्ह्याचे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 2 पुरस्कार असतील. एक तर आजच्या शेवटचा मॅच जर बघितला तर त्याचा पुरस्कार दुसरं नावच येणार नाहीये, कारण आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये सूरजने अफलातून फलंदाजी केले, म्हणून या मॅचचा मानकरी ठरतोय. अर्थात सूरज, कॉंग्रॅच्युलेशन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. तर दुसऱ्या बाजूला यापूर्वीचा जो सामना झालाय त्याचा पुरस्कार देखील या ठिकाणी बाकी आहे, तो देखील दिला जाईल.